तर रामराम मंडळी, आपण पोचलो इथं सोन्या काकाच्या इथं. AC 2 जरा सर्व्हिसिंग, म्हणजे एक AC सर्व्हिसिंग करायचं त्यांचा, एक का दोन काहीतरी. ते AC सर्व्हिसिंग करू आणि कसं आहे जरा वेट त्यांचं सर्व्हिसिंग करायची, म्हणजे आतनं क्लिनिंग करू, धुवून वगैरे काढू. झेडगन बिडगन आपण वायवरनं जाऊन स्पेशल त्यासाठी घेऊन आलेले. तर बघूया चला. तर आपण पोचलो सोनू काकाच्या घरात आतमध्ये. हे बघा ACच्या आता वरचं एक खोललं. हा एक AC आपल्याला एवढा सर्व्हिसिंग करायचा आहे. तर झटपट पटापट ह्याला करून घेऊ. आता चड्डी घालू जरा आणि मग वेट सर्व्हिसिंग करू. तर आता आपण इथे AC सर्व्हिसिंगला आलतो. डांगरे आलाय आपल्याबरोबर इथे. तुला डांगरे कसं वाटतं आपला व्हिडिओ बघायला तुला? एक नंबर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. म्हणलं लागा माझं काय पण नको नाव घेऊ. तुला डांगऱ्या मध्ये त्याला मी काय घेऊ? चांगलं नाव केला काय चांगलं नाव चांगलं वाग मग, चांगलं नाव. आता AC सर्व्हिसिंग झाले. तर आता मी निघालोय जयाच्या दुकानावर. जरा त्याचा आर्थिंगचा प्रॉब्लेम आहे. जरा त्याचा लॅपटॉप जळला आर्थिंगमुळे. बघू, आर्थिंगमुळे तर नसणार आहे जळला, काहीतरी टेक्निकली इश्यू असणार आहे. व्हेंटिलेशन वगैरे झालं नसेल त्यामुळे जळला असेल. तर आता आपण जाऊन तिथं बघूया काय नक्की अडचण झाली. उन्हाळा असला घाणचा असतोय बेकार. आता 2 वाजल्यात तरी पण एवढं बेकार ऊन आहे की अक्षरशः डोक्याची रखरख होती. कळतून उन्हात पाक करपून निघाला असली वार. कंडिशन बेकार आहे. तर आपण AC सर्व्हिसिंग करून डायरेक्ट आता इथं आलो. ज्यांच्या मेडिकल कार्यकर्त्यांनी डायरेक्ट मनाव घेतले, स्वतःच आर्थिंग करायला लागलेत. तर नुसती वार टाकून दिलं तर गडे कार्यकर्ते कनेक्शन करतात. आता आपण आतमध्ये बोर्डमध्ये आर्थिंग करू. तर ज्याचं फॅन म्हणजे एक लाईट होती त्याचा जरा प्रॉब्लेम होता, तो शॉर्ट केला. आर्थिंग पण टाकली. त्यांचा पण PCB चाललेला, म्हणजे ह्याचा PCB चालला असणार आहे आपला. जो आपण कॅम्प्युटर कंट्रोल करतो त्याचा PCB चालला होता. त्यामुळे म्हणलं त्यांना काय आपला आर्थिंगचं काय अडचण नाही. आर्थिंग तरी पण त्यांना आपण टाकून दिली. व्हेंटिलेशन नसल्यामुळे त्यांचा शॉर्ट झाला. तर ती झाली आता क्लिअर. आणि आतमध्ये देवाराचा एक बॉल होता, तो पण क्लिअर केला त्यांचा. आता आपल्याला जायचं वाकणवाडीत पॉवर पॉईंट बसवायला. त्याच्या अगोदर घरी जाऊ जरा, थोडं खाऊ पिऊ आणि मग वाकणवाडीत जाऊ. तर एक जणाच आपण पॉवर पॉईंट बसवला मस्तमध्ये. अक्षाचं इथं 2 फॅन होते ते खोललं. आता आपण जाऊ घराच दिशेने. खरं तर आपलं ब्लॉग राव कमीच होत चाललेत. त्याला मला 8-10 मिनटापर्यंत नेलंच पाहिजे. काय करू 4 आणि 5 मिनटाचा ब्लॉग होत चाललेत. काय अडचण नाही. लवकरच आपण थोडं कंटेंटला कसं होते, आपण काम करणारा बी एकटाच असतो कधी कधी आणि कंटेंट सापडत नाही. म्हणजे कसं काम पण करायचं आणि ब्लॉगिंग पण करायचं जमत नाही बऱ्यापैकी. तर जरा समजून घेत चला.